स्कूल टिफिन सीरीजच्या पहिल्या एपिसोडमध्ये आपण झटपट होणाऱ्या पौष्टिक 6 डब्याच्या रेसिपी पाहिल्या. त्या तुम्हाला इतक्या आवडल्या की तुम्ही नेक्स्ट एपिसोड अपलोड करा म्हणून सांगितलेलं. त्यानुसार ही रेसिपी आपण अपलोड करत आहोत. यामध्ये 7 वेगवेगळ्या रेसिपी आहेत. लास्टची रेसिपी बोनस पॉईंट आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओवरती तुम्ही कमेंट केला की ताई, मुले हिरव्या पालेभाज्या खात नाही, खास करून पालकची भाजी खात नाही, त्यावरती रेसिपी दाखवा. तर आजची ही रेसिपी पालक भाजीची आहे. 1 वाटी बारीक चिरलेली पालक घेऊन त्यामध्ये 2 उकडलेले बटाटे खिसून टाकायचे आहेत. बारीक चिरलेली हिरवी मिरची, ठेचलेली लसूण, लाल तिखट, हळद, मीठ, धना पावडर, गरम मसाला पावडर, अर्ध्या लिंबाचा रस आणि गव्हाचं पीठ टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं पाणी टाकून याचा कणिक मळून घ्यायचं आहे. छोटी चपाती लाटून घ्यायची आणि त्याला वरून थोडंसं तेल पीठ लावून व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने घडी घालून घ्यायचं, म्हणजे पराठे अगदी सॉफ्ट होतात. त्यानंतर वरून थोडंसं पांढरी तीळ आणि चिली फ्लेक्स टाकून पुन्हा हलक्या हातानं लाटून घ्यायचं आणि तव्यावरती दोन्ही बाजूनी तेल किंवा तूप लावून खमंग असं भाजून घ्यायचं आहे. त्यासोबत खाण्यासाठी आपण चटपटीत चटणी बनवूया. जिरे, लसूण, आले, हिरवी मिरची, कोथिंबीर, टोमॅटो, अर्ध्या लिंबाचा रस, थोडीशी साखर, मीठ, पाणी टाकून वाटून घ्यायचं आणि वरून थोडीशी चिली फ्लेक्स टाकून मिक्स करून घ्यायचं. तयार आहे चटपटीत चटणी. तुम्ही तुमच्या नाश्त्यासाठी बनवू शकता, मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता. अगदी हेल्दी आहे आणि मुलांना कळणार सुद्धा नाही की यामध्ये पालक आहे. त्यामुळे व्हिडिओ आत्ताच सेव्ह आणि शेअर करा. मुलं टिफिन अर्धवट सोडून येतात किंवा डब्यामध्ये कोबीची भाजी खात नाही, तर त्यांना ही रेसिपी बनवून द्या. अगदी डब्बा चाटून पुसून खाऊन येते. 1 वाटी बारीक चिरलेला कोबी, 1 बारीक चिरलेली शिमला मिरची, कोथिंबीर, लसूण आले पेस्ट, चिली फ्लेक्स, लाल तिखट, गरम मसाला पावडर, काळी मिरी पावडर, मीठ चवीनुसार, 2 चमचे बाइंडिंगसाठी गव्हाचं पीठ आणि कुरकुरीत होण्यासाठी 2 चमचे तांदळाचं पीठ, 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा टोमॅटो केचप टाकून पाणी न टाकता छान असं मिक्स करून घ्यायचं. याची पातळ लेयर तयार करून घ्यायची आणि याच्या मधोमध चीज ठेवून घ्यायचं. तुम्हाला चीज टाकायचं नसेल तर तुम्ही पनीर वापरू शकता, पण मुलं चीज आवडीने खातात. सुद्धा अगदी पातळ लेअर लावून छान असं पॅक करून घ्यायचं आहे. जास्त जाडसर बनवायचं नाही. आता अगदी कमी तेलामध्ये शालो फ्राय करून घ्यायचं. शालो फ्राय करताना लो फ्लेमवरती दोन्ही बाजूनी 5-5 मिनिटे शालो फ्राय करून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित शिजतं. आता हे काढून टिफिन मध्ये पॅक करून द्यायचं. मुलांना अगदी मंचुरियन खाल्ल्यासारखं वाटेल. रोज रोज हाच डब्बा तुमच्याकडे मागतील. आता नेक्स्ट रेसिपी कोणती हवी आहे? वांगीवरती हवी आहे का भेंडीवरती? कमेंट करून नक्की कळवा. मुले डब्यामध्ये भेंडीची भाजी आवडीने खात नाही, कारण ती चिकट बनते. पण आज आपण अशी भेंडीची रेसिपी बघतोय जी अगदी चिकटही होणार नाही आणि पटकन 5 मिनिटात बनवून तयार होईल. सगळ्यात आधी भेंडीला होईल तितकं पातळ आणि लांब लांब चिरून घ्यायचं आहे. चमचाभर तेलामध्ये ठेचलेलं लसूण, जिरा यांची फोडणी करून घ्यायची आणि चिरलेली भेंडी टाकून अगदी मंद गॅसवरती लो फ्लेमवरती छान 5 मिनिटे परतवून घ्यायची. लोखंडी तव्यामध्येच ही भाजी बनवा, चवीला 1 नंबर लागते. मला जर पॅनची लिंक हवी असेल तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा, लिंक मिळून जाईल. आता भेंडी छान भाजल्यानंतर थोडंसं मीठ, लाल तिखट, हळद, गरम मसाला पावडर, धने पावडर टाकून छान असं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर तयार झाली आपली ही कुरकुरीत भेंडी. चवीला 1 नंबर लागते. मुलांना टिफिनमध्ये दिलं तर टिफिन लगेच सगळं संपून येतील आणि हेल्दी सुद्धा आहे. तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करून पहा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी आत्ताच फॉलो करा. मैदा नाही, ईस्ट नाही, सकाळच्या काही गडबडीत मुलांसाठी बनवा 10 मिनिटात मुलांच्या आवडीचा पिझ्झा. याकरिता 1 वाटी रवा, पाव वाटी बेसन पीठ, अर्धी वाटी दही आणि 2 वाटी पाणी टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं. मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आणि झाकून 5 मिनिटे रेस्टला ठेवायचं. 5 मिनिटानंतर यामध्ये खिसलेले गाजर, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ आणि थोडासा खाण्याचा सोडा टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. बटरची कन्सिस्टन्सी बघू शकता. तव्याला थोडंसं बटर लावून घ्यायचं आणि याचे छोटे छोटे पॅनकेक बनवून घ्यायचे. दोन्ही बाजूनी छान भाजायचे आणि नंतर टोमॅटो केचप लावून घ्यायचं. भरपूर अशा भाज्या ठेवून घ्यायच्या आणि वरून थोडंसं चीज, चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो टाकून झाकून एक वाफ काढून घ्यायची. तयार आहे मिनी पिझ्झा. रव्याचा हा मिनी पिझ्झा मुलांना इतका आवडतो आणि अगदी हेल्दी पद्धतीने बनवलेला आहे. तर सकाळच्या काही गडबडीत मुलांच्या आवडीचा डब्बा द्या, तोही मैदा न वापरता रव्यापासून बनवलेले मिनी पिझ्झा. रेसिपी आत्ताच सेव्ह करा आणि नक्की ट्राय पाहूयात. यानंतरची सकाळच्या काही गडबडीत पटकन होणारी रेसिपी आणि अगदी पौष्टिक सुद्धा आहे. बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर एका भांड्यामध्ये टाकून घ्यायचं. यामध्ये लाल तिखट 1 चमचा, मीठ चवीनुसार, गरम मसाला 1 चमचा आणि हळद अर्धा चमचा टाकून घ्यायची. 1 मोठी वाटी बेसन पीठ टाकून पाणी टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीचं बेटर बनवून घ्यायचं. तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि याचे छोटे छोटे पॅनकेक बनवून घ्यायचे, जसं आपण बेसनचा धिरडा बनवतो त्या पद्धतीचंच. आणि त्यानंतर थोडंसं पनीर यावरती खिसून टाकायचं, म्हणजे अजून हेल्दी होतं आणि सकाळच्या गडबडीत पटकन ही रेसिपी बनवून तयार होते. दोन्ही बाजूनी खमंग आणि खरपूस 5-5 मिनिटे भाजून घ्यायची. चवीला म्हणाल तर 1 नंबर लागते आणि मुलं आवडीने डब्बा संपवून येतात. तुम्हाला अजून हेल्दी बनवायचं असेल तर तुम्ही यासोबत खायला हिरवी चटणी देऊ शकता
पुदिन्याची आणि कोथिंबीरची किंवा टोमॅटो केचपसोबत देऊ शकता. तर घाई गडबडीच्या वेळेस तुम्हाला वेळ नसेल तर ही रेसिपी तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये नक्की देऊ शकता. बघू शकता दोन्ही बाजूनी छान असं खमंग खरपूस भाजून घेतलेलं आहे आणि पनीर टाकल्यामुळे चवीला एक नंबर लागते. नक्कीच ही रेसिपी ट्राय करून मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका रेसिपी कशी वाटली ते. तुम्हाला सगळ्यात जास्त कोणती रेसिपी आवडली हे सुद्धा कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. आता पाहूयात आपण यानंतरची पुढची रेसिपी. मुले वांग्याची भाजी खात नाहीत तर ही रेसिपी तुम्ही मुलांना डब्यामध्ये देऊ शकता किंवा ऑफिसच्या डब्यासाठी किंवा तुमच्या घरच्या जेवणासाठी बनवू शकता. यासाठी मी कोवळी वांगी चिरून मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून घेतलेली आहेत. पातळ पातळ स्लाइस करून घ्यायचे आहेत. आता कढईमध्ये 1 चमचा तेल घ्यायचं. यामध्ये थोडीशी हिंग आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकायच्या. लसणाचा फ्लेवर छान येतो. लसूण थोडंसं भाजलं की यामध्ये बारीक चिरलेली अशी कोथिंबीर टाकून घ्यायची. भरपूर अशी कोथिंबीर टाकून लसणासोबत परतवून घ्यायची म्हणजे खमंग असा फ्लेवर येतो आणि त्यानंतर चिरलेली वांगी टाकून घ्यायची. आता 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद आणि आपला हा घरगुती कांदा लसूण मसाला म्हणजे घरगुती कांदा लसूण चटणी यामध्ये टाकून घ्यायची आहे. तुम्हाला जर हा घरगुती कांदा लसूण मसाला मागवायचा असेल तर स्क्रीनवरती नंबर आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला याचे डिटेल्स मिळेल. तिथून तुम्ही हा मसाला मागवू शकता. फक्त व्हॉट्सअप मेसेज करा, मसाला तुम्हाला मिळेल. तुमच्याकडे वर्षभरीचा साठवणीचा कोणता मसाला असेल तर तो तुम्ही इथे टाकून परतून घेऊ शकता. आता झाकण लावून 2 मिनिटे वाफ काढून घ्यायची आणि पुन्हा खाली वर करून पुन्हा झाकण लावून 2 मिनिटे वाफ करून घ्यायची. 5 मिनिटात वाफेवरती वांग्याची भाजी शिजून तयार होते. यामध्ये पाणी न टाकता एकदा या पद्धतीने बनवून पहा, खरंच फार छान लागते. मुलं काय मोठी सुद्धा वांग्याची भाजी खात नसेल ना तर एकदा या पद्धतीने बनवून पहा, खरंच फार छान लागते. आणि तुम्हाला जर हा मसाला हवा असेल तर नक्कीच मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा. मस्त अशी कोथिंबीर पेरून घ्यायची आणि ही टिफिनला पॅक करून द्यायची. तर ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. आता लास्ट जी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते ती शेअर करण्यापाठीमागचा एकच उद्देश माझा आहे की आपण फार वेळेस असं होतं की आजारी असतो आणि अशा वेळेस उठून मुलांना टिफिन करून द्यायचं म्हटलं की ते आपल्याला पॉसिबल नसतं आणि आपण त्यावेळेस मुलांना जाम ब्रेड देतो. तर मी तुम्हाला एक ही रेसिपी सजेस्ट करते, ती तुम्ही घरी बनवून ठेवा. मुलांना तुम्ही हेल्दी देऊ शकता. शेंगदाणे भाजून साल काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं वाटून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये 1 चमचा गूळ, चिमूटभर मीठ आणि 2 चमचे तेल टाकून असं टेक्स्चर यूजपर्यंत वाटून घ्यायचं. मिक्सर बंद चालू करत वाटायचं म्हणजे आपण इथं होममेड पीनट बटर बनवतो. अगदी हेल्दी आहे, मुलांना दिवसभर हेल्दी ठेवतं, ॲक्टिव्ह ठेवतं. तर बाहेरचं देण्याऐवजी तुम्ही असंच घरगुती बनवलेलं पीनट बटर मुलांना पोळीमध्ये गुंडाळून देऊ शकता. त्यासोबत काही फ्रूट देऊ शकता. अशाच पौष्टिक टेस्टी रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आईंच्या ग्रुपमध्ये शेअर करा.